नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना सुरू होत आहे. तर ब्रह्मविष्णू महेश्वरांचं एक कथा समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर कथा समजणार नाही. विष्णू म्हणत असतात की मी श्रेष्ठ, मी सृष्टी निर्माण केले. आणि ब्रह्म म्हणत असतात की मी सगळ्यांचं नशीब लिहितो, तर मी श्रेष्ठ. असं हे दोघंजणं भांडत असतात. हे भांडण जाते महेश्वराकडे, म्हणजेच परमेश्वराकडे. मग परमेश्वराकडे गेल्यानंतर परमेश्वर दोघांना सांगतात की विष्णूंना सांगतात की तू माझं मुख शोध आकाशामध्ये, आणि ब्रह्मांना सांगतात की तू माझे पाय शोध पाताळामध्ये. तर कुणाला सापडते त्यांनी श्रेष्ठ असं आपण समजूया. तर काय होते, विष्णू मुख शोधायला जातात आणि ब्रह्मदेव पाय शोधायला जातात. तर विष्णू काय म्हणतात की हाय ते खरं सांगत, मला काय तुमचं मुख सापडलं नाही असं सांगत ते परमेश्वराकडे येतात. मग ते परमेश्वर त्यांना बाजूला बसवून घेतात. तू बस, अजून आपले ब्रह्म आलेले नाहीत. मग ब्रह्मांना काय वाटते की जर मला आता देवाचे पाय सापडले नाहीत तर माझा अपमान होणार, असं समजून त्यांनी गाईला आणि केवड्याला शिकवतात की तुम्ही सांगायचं माझ्याकडून साक्ष परमेश्वराला की आम्ही ह्यांनी पाय बघितले, त्याचे साक्षी आम्ही आहोत, असं तुम्ही परमेश्वराला सांगायचं. असं सांगून गाय आणि केवड्याला ब्रह्मदेव घेऊन येतात. मग परमेश्वराच्या पुढे उभं करतात की तुम्ही आता माझ्या बाजूनी साक्ष सांगा. मग त्यावेळी काय होते, गायीला परमेश्वर विचारतात, माझं पाय तुम्हाला दिसलेले तुम्ही साक्ष आहात का? तर गाय तोंडाने असं हलवून हो म्हणतो आणि त्याचं शेपूट नाही म्हणून हलत असते. तर परमेश्वर गायीला श्राप देतात की तुझं तोंड हलवून तू हो म्हटलास आणि तुझं शेपूट खरं सांगत आहे, म्हणून तुझं तोंडाकडे पूजा न होता तुझ्या शेपटाची पूजा केली जाईल इथून पुढे, असं गाईला परमेश्वर शाप देतात. मग त्यानंतर केवडाही सांगतो की हो, ब्रह्मदेव पाय बघितलेले आहेत, मी त्याला साक्ष आहे म्हणून. मग ते खोटं असल्यामुळं परमेश्वरांना समजते आणि केवड्याला सांगतात की माझ्या पूजेला आजपासून तू चालणार नाही, म्हणून परमेश्वराच्या पूजेला केवडा चालत नाही. आणि आपल्या ब्रह्मदेवांना शाप देतात की तुमचे पंचमुख आहेत, आजपासून 4 मुखांची पूजा केली जाईल आणि पूर्ण पृथ्वी तलावर तुमचं मंदिर कुठेही नसणार. ही माझं शाप आहे तुम्ही खोटं बोलल्याबद्दल. माझी कहाणी तुम्हाला कशी वाटली आणि ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन नवीन कथा व्हिडिओ बघण्यासाठी माझी ID फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.